पालकरजी, आपल्या गावचा सुपुत्र सिद्धेश रावणे आज पंचायत समितीचे सभापती झालेत, निवडून आलेले मोठ्या मताधिक्यानं. आणि तुमचा विशेष एक पण होता, तो नेमका पण काय होता? कारण काय शेवटी आमच्या गावात ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि नारायण राणे साहेब हे कुटुंब आणि दिलीप राव राणे यांच्या माध्यमातून या कोकण पट्ट्याचा जो विकास म्हणायचं का चांगल्या प्रकारे झालेला होता. आणि त्यांनी आमच्या सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात काही शासनाच्या काही योजना असतील काय असतील त्या योग्य प्रकारे पाठपुरावा करून आमच्या गरिबाला योग्य सावली देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा मुलगा निवडून यावं असं मला समाधान वाटावं आणि मग ते निवडून यावं असं वाटलं. म्हणून मी पायातलं चप्पल काढलं होतं की निवडून आल्याशिवाय आणि सभापती बसल्याशिवाय मी पायात चप्पल घालणार नाही, शपथ घेतलेली होती. आणि त्यांच्या वडिलांची माझ्यावर एवढी कृपा आहे की मी एक सर्वसामान्य माणूस मतदार, पण त्यांनी माझ्या आजपर्यंत सावली ठेवली. किती दिवस तुम्ही पादत्राण घातलं नव्हतं आणि तुम्ही किती महिने फिरलात? 2 महिने. आज स्वतः सभापती झाल्यानंतर सिद्धेश रावणे यांनी तुमच्या पायामध्ये पादत्राण घातले. काय वाटलं त्यावेळी? समाधान म्हणजे ते सभापती झाले तरी फार मोठं मला समाधान झालं. बाकी काय नाही, त्या खुर्ची बसल्या समाधान वाटलं मला. बाकी काय, चप्पल घातलं माझी अपेक्षा नव्हती, पण त्यांची इच्छा मला पायात चप्पल घालण्याची होती, त्यांनी पूर्ण केलं आपलं काय. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.